न्यू पृथ्वी विश्व लाईव्ह न्यूज नेटवर्क. आवाज जनसामान्याचा मध्ये आपले स्वागत. मी श्री निधी पुठ्ठेवाड कुंटुरकर. पाहूया. गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन व जुगारी विरोधात 3 स्वतंत्र कारवाई. एकूण 47 लाख रुपये 84,300 रुपये जप्त. या कारवाईवर पवनकुमार पुठ्ठेवाड कुंटुरकर यांचा विशेष रिपोर्ट. नांदेड, 23 ऑगस्ट 2026. नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक डॉक्टर नीला ब्रुहन, नांदेड यांच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी पिंपळगाव निमजी व भनगी गावातील गोदावरी नदीपात्रावर 3 स्वतंत्र कारवाया केल्या. या कारवायांत एकूण 47,84,300 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिंपळगाव निमजी परिसरातील कारवाई. जिल्ह्यासह परिसरातील चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यू पृथ्वी विश्व लाईव्ह न्यूज नेटवर्कला बेल आयकॉन बटन दाबून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बातमीसाठी संपर्क करा. मुख्य संपादक पवनकुमार पुठ्ठेवाड कुंटुरकर. संपर्क नंबर 9545933104. नमस्कार. 22 ऑगस्ट 2026 रोजी रात्रीच्या वेळी पोलीस पथकाने पिंपळगाव निमजी जवळील गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाचा माहितीवर पथक पाठवले. घटनास्थळी पोहोचताच काही आरोपी पळून गेला. तपासणीमध्ये अंदाजे 10 ब्रास रेती, सुमारे 50,000 रुपये, 2 मोठ्या लोखंडी बोटी, जागेवर नष्ट, अंदाजे 30 लाख रुपये, 12 तराफे, जागेवर नष्ट, अंदाजे 6 लाख रुपये आणि 2 जुने इंजिन, जागेवर नष्ट, अंदाजे 6 लाख रुपये आढळून आले. या वस्तूंची एकूण किंमत अंदाजे 42,50,000 रुपये इतकी होती. पंचनामा करून हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात 2 अज्ञात आरोपींविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 1032/2026 नोंद करण्यात आला. प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 303(2)(3)(5), महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 48(7)(48)(8), पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या कलम 9 व 15, तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 3 व 7 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या तपास पोलीस करत आहेत. भनगी गावातील कारवाई. त्या दिवसानेच सायंकाळी साधारण 19:10 वाजता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने भनगी गावाच्या शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी धाक कारवाई केली. आरोपी पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. घटनास्थळी तपासणी दरम्यान अंदाजे 10 ब्रास रेती, सुमारे 50,000 रुपये, 2 लोखंडी बोटी, जागेवर नष्ट, अंदाजे 30 लाख रुपये, 12 तराफे, जागेवर नष्ट, अंदाजे 6 लाख रुपये आणि 2 जुने इंजिन, जागेवर नष्ट, अंदाजे 6 लाख रुपये आढळून आले. या वस्तूंची एकूण किंमतही अंदाजे 42,50,000 रुपये इतकी मोजली गेली. पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातही गुन्हा क्र. 1032/2026 प्रमाणेच नोंद करण्यात आला असून तपास नांदेड ग्रामीण पोलीस करत आहेत. अजून एक वेगळी कारवाई, तराफे नष्ट. दुसऱ्या प्रकारच्या कारवाईत भनगी गावाच्या शिवारात शासनाची परवानगी न घेता उचललेली अंदाजे 10 ब्रास रेती, सुमारे 50,000 रुपये व रेती उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या 3 तराफ्यांची प्रत्येक 50,000 रुपये, एकूण अंदाजे किंमत सुमारे 2 लाख रुपये अशी आहे. पोलिसांनी हे तराफे कटारीने तोडून, जाळून व पाण्यात बुडवून नष्ट केले. या प्रकरणासंदर्भात गुन्हा क्र. 1035/2026 नोंदवण्यात आला असून भारतीय दंड संहितेचे कलम 303(2)(3)(5), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 48(7)(48)(8), पर्यावरण अधिनियम 9 व 15 आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 3 व 7 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांची पुढील पावले. नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे अज्ञात आरोपींचा शोध घेऊन पुढील तपास करत आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर नीला ब्रुहन यांनी अवैध रेती उत्खनन आणि पर्यावरणीय नुकसान रोखण्यासाठी नियमितपणे विशेष मोहिमा राबविल्याचा आणि गुन्ह्यांवर कठोर कारवाई केल्याचा उल्लेख केला आहे.